महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे इतकी अनिश्चित शांतता आहे. कारण एका क्षणात एक शक्ती केंद्र कोसळलं, अजित पवार. आणि त्या क्षणानंतर इतिहास घडला. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. पण हा सन्मान आहे की एक अत्यंत धोकादायक जबाबदारी. आज आपण पाहणार आहोत सुनेत्रा पवारांसोबत उभ्या असलेल्या 4 सर्वात मोठ्या आव्हानांबद्दल, जे केवळ त्यांचंच नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी आणि महाराष्ट्राचं भविष्य ठरवू शकतात. अजित पवार म्हणजे फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, ते होते सत्तेतला बॅलन्स, पक्षातला डिसिप्लिन आणि महायुतीतलं निगोशिएटर. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याचं सत्ता संतुलन ढासळलं. ही पोकळी भरून काढण्यासाठी महायुतीनं घेतलेला निर्णय सुनेत्रा पवार. पण इथूनच खरी परीक्षा सुरू होते. सुनेत्रा पवारांनी आजवर कधीच मंत्रीपद भूषवलं नाही. त्या खासदार आहेत, संसदीय समित्यांवर काम केलंय, पण मंत्रालय चालवणं हा पूर्ण वेगळा खेळ आहे. IAS अधिकाऱ्यांशी काम, खात्यांचे निर्णय, विधिमंडळात उत्तरदायित्व. अजित पवारांनी हे सगळं 40 वर्षात आत्मसात केलं होतं. सुनेत्रा पवारांना हे अजून सगळं शिकायचंय. आजचे राष्ट्रवादी म्हणजे मोठ्या नेत्यांचा पक्ष. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे सगळे अनुभवी, ताकदवान आणि स्वतंत्र निर्णय घेणारे नेते. आतापर्यंत ते अजित पवारांचं ऐकत होते, पण आता प्रश्न हा आहे, ते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व स्वीकारतील का? पक्ष चालवणं हे केवळ पदावरून नाही, ते विश्वासावर चालतं. आणि तो विश्वास मिळवणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. अजित पवारांची खरी ताकद होती राजकीय सौदेबाजी. भाजपासोबतचे संबंध, फडणवीस शहा त्यांच्याशी थेट संवाद आणि शिंदे गटासोबतची सुप्त स्पर्धा, हे सगळं अत्यंत नाजूक संतुलन होतं. आता हे संतुलन सुनेत्रा पवारांना सांभाळावं लागणार आहे. भाजपाच्या नजरेत राष्ट्रवादीचं वजन टिकवणं आणि महायुती स्वतःची जागा राखणं एक चुकीचा निर्णय पक्षाला दुय्यम बनवू शकतो. हे आव्हान राजकारणापेक्षा जास्त भावनिक आणि ऐतिहासिक आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. पण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर शरद पवारांनी सांगितलं, मला कल्पना नव्हती. याचा अर्थ स्पष्ट आहे, सगळं अलबेल नाही. आता प्रश्न आहे, राष्ट्रवादी एकत्र येणार का? नेतृत्व कुणाकडे जाणार? अजित पवारांचा राजकीय वारसा कसा जपला जाणार? या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आता एकच व्यक्ती आहे, सुनेत्रा पवार. भारतीय राजकारणात अचानक सत्ता मिळाल्याची उदाहरणे आहेत. राजीव गांधी, सोनिया गांधी, राबडी देवी. काही यशस्वी ठरले तर काही इतिहासात हरवले. सुनेत्रा पवार कोणत्या यादीत जाणार हे ठरवेल त्यांचे नेतृत्व, त्यांचे निर्णय आणि त्यांची धाडस. महाराष्ट्रास पाहतोय शांत स्वभावाची एक महिला सत्तेच्या सर्वात वादळी खुर्चीवर. तुम्हाला काय वाटतं, त्या यशस्वी ठरतील का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.